येथे होणार। धाराशिव दौऱ्यात प्रताप सरनाईकांकडून पोलीस विभागाची आढावा बैठक। तुळजापूर ड्रग्ज प्रकरण, तुळजापुरातील वाढते अवैध धंदे या प्रकरणी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। धाराशिवच्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई होणार, तर फरार आरोपींना अटक करण्यासाठी प्रताप सरनाईकांकडून पोलिसांना अल्टिमेटम। प्रताप सरनाईकांच्या धाराशिव दौऱ्यानिमित्त ठाकरे सेनेचे प्रवीण स्वामी आणि शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंमध्ये मनोमिलन झाल्याच्या चर्चा। धाराशिवमधील उमरग्यात शिवसैनिकांमध्येच झुंपली। माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंची मुलगी आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या मुलाचा फोटो बॅनरवर नसल्यामुळे बॅनर फाडल्याची माहिती। पुण्यात दोन्ही शिवसेनेची एकमेकांविरोधात पुन्हा एकदा बॅनरबाजी। शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बॅनर वॉर। ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याला शिवसेना उपनेते संजय पवारांची अनुपस्थिती। जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांच्या निवडीवरून संजय पवार नाराज। पुण्यातल्या मटण आणि चिकन मार्केटमध्ये नॉनव्हेज प्रेमींची मोठी गर्दी। 3 दिवसात श्रावण महिन्याला सुरुवात होत असल्यानं गर्दी केली आहे। ज्या वारकऱ्यांना आषाढीला पंढरपूरला जाता आलं नाही त्यांच्यासाठी मंत्री गिरीश महाजनांच्या माध्यमातून जामनेर ते पंढरपूर विशेष वारीचं आयोजन। शेकडो वारकऱ्यांना घेऊन महाजन सपत्नीक पंढरपूरकडे रवाना। पंढरपुरातून विठुरायाचा ऐतिहासिक पालखी सोहळा अरण गावाकडे मार्गस्थ। आषाढीला संत सावता महाराजांची पालखी पंढरपूरला न येता विठुराया संत सावता महाराजांच्या भेटीला जाण्याची अनोखी परंपरा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर पंढरपूर कॉरिडॉरच्या प्रगतीसंदर्भात आढावा बैठक घेतली। यावेळी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पासंदर्भात माहिती सादर। तब्बल 17 वर्षांनंतर तुकोबांची पालखी आळंदीत। तुकोबांची पालखी माऊलीच्या दर्शनाला आळंदीत दाखल झाली। तुकोबांच्या पालखीचा कारंजा मंडपात मुक्काम। पत्रिका पाहून भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबाकडून तरुणीला मिठी मारत विनयभंगाचा प्रयत्न। पुण्याच्या धनकवडी भागातील घटना। तरुणीच्या फिर्यादीनंतर भोंदूबाबा अखिलेश राजगुरूला बेड्या। पुण्याच्या दौंडमध्ये 31,56,000ची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे। पाटस टोल नाक्यावर पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। 5 आरोपी गोव्यातून दारू तस्करी करत असल्याचे तपासात उघड। पुण्यात पीएमपी बसचा अपघात झालाय। गणपती माथा येथे बस वळवताना 2 बसेस एकमेकांना धडकल्या। एका बसच्या काचा फुटल्यात। सुदैवानं यात प्रवासी नसल्यानं जीवितहानी टळली आहे। साताऱ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांचं अतिक्रमण। व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी किमतीत माल घेऊन जादा किमतीत तिथेच विकत असल्याचा प्रकार। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह विधान। सोलापूरच्या करमाळ्यात धनगर समाज आक्रमक। आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। सांगलीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील बेरोजगार तरुणांसाठी बेमुदत आंदोलन। 1 ऑगस्टपासून कृष्णा काठावर आंदोलन करणार। तुकाराम बाबा महाराज यांचा इशारा। सांगलीत एचआयव्ही बाधितांचा वधूवर मेळावा। सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडेंच्या पुढाकारानं मेळावा संपन्न। मेळाव्यात संसार उपयोगी साहित्य देखील भेट। अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याची कथा काल्पनिक। आरोपी शरीफुलचा जामिनाची मागणी करताना दावा। सैफवर चाकूने हल्ला केल्याच्या आरोपाखाली शरीफुल अटकेत। कुर्ला स्थानकावरील गैरसोयीमुळे महिलेचा अपघात। निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल। एबीपी माझानं बातमी लावून धरल्यानंतर तक्रारीची नोंद। कुर्ला रेल्वे स्थानकावर महिला पडतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। माझाच्या बातमीनंतर महिलेच्या तक्रारीची नोंद। मुंबईच्या लोकलमध्ये महिलांमध्ये हाणामारी झाली। काही महिलांनी कोचमधील इतर महिलांना मराठी बोलत नसल्याबद्दल प्रश्न विचारल्यानं वाद झाला। मेट्रो 4च्या मार्गावरील कापूरबावडी जंक्शन येथे मेट्रो सेतूची जोडणी पूर्ण झाली आहे। मेट्रो 4च्या कामाला अधिक गती। ठाणेकरांना दिलासा मिळणार। मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाची हजेरी। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे परिसरात पाऊस। मुंबईतील पश्चिम उपनगरात पावसाची जोरदार हजेरी। गोरेगावमधील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात। वांद्र्यात वातानुकूलित उपहारगृह। पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना अनोखी भेट। रेल्वे डब्याचे अत्याधुनिक आणि वातानुकूलित उपहारगृहांमध्ये रूपांतर।
भिवंडीत एका बनावट बटर कारखान्याचा भांडाफोड, बटर उत्पादन कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई, 2 जण ताब्यात, 1,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी बायपासजवळ धावत्या ट्रकला भीषण आग लागली. आगीचं कारण अस्पष्ट आहे. ट्रक चालकानं प्रसंगावधान दाखवल्यानं तो थोडक्यात बचावला. आमदार अशोक पाटलांच्या नेतृत्वात भांडूपच्या प्रतापनगरमध्ये खड्ड्यात झाडं लावून पालिकेचा निषेध नोंदवण्यात आला. रस्त्याचं काम पूर्ण झाल्याचं सांगून बिलं पास केली, मात्र प्रत्यक्षात रस्त्याचं काम अपूर्ण आहे. नाशिकच्या मालेगाव दुहेरी हत्याकांडातील एकाला अटक करण्यात आली आहे. वृद्ध दाम्पत्याची हत्या झाली होती. उत्तर प्रदेशच्या मेरठमधून आरोपीला ताब्यात घेतलंय. 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिकच्या सटाण्यातील ठेंगोडा येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरात चोरी, दानपेटीतील 25,000 रुपये आणि गणपतीची पितळी अभिषेक मूर्ती चोरीला, आरोपींचा शोध सुरू. नाशिकमध्ये विविध ठिकाणांहून चोरीस गेलेल्या दुचाकी हस्तगत, 15 वाहनांसह 3 जण पोलिसांच्या ताब्यात. नाशिक गुन्हे शाखा युनिट 1 ची कारवाई. नंदुरबारमध्ये गरोदर मातांना शासकीय रुग्णालयापर्यंत आणणाऱ्या खासगी वाहनधारकांचं भाडं थकीत. सातपुड्याच्या दुर्गम भागात खासगी वाहनसेवा दिली जाते. वाहनधारकांचे थकीत भाडे त्वरित मिळावेत, आशा सेविकांची मागणी. नंदुरबारमधील तोरणमाळमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली आहे. दर्जेदार रस्ते, वीज आणि निवासाची योग्य व्यवस्था नसल्यानं पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. देवळाली ते नाशिक दरम्यान मध्य रेल्वेची सेवा पूर्ववत. मध्यरात्री ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. परिणामी अनेक एक्सप्रेस गाड्या 5 ते 6 तास उशिरानं धावत होत्या. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या संकेतस्थळाचं मंत्री छगन भुजबळांच्या हस्ते अनावरण. नव्या संकेतस्थळावर बाजारभाव, बाजार समितीचा निर्णय आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती उपलब्ध होणार. बीडच्या गेवराईत लक्ष्मण पवारांच्या कार्यालयावर पुन्हा एकदा भाजपचा बॅनर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत संघर्ष दिसण्याची शक्यता. पक्षांतर्गत गटबाजीवर लक्ष्मण पवारांनी व्यक्त केली होती नाराजी. हरित धाराशिव उपक्रमाअंतर्गत एकाच दिवशी 17 लाख वृक्ष लागवड. एशिया बुक आणि इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. बीडमध्ये प्रेम संबंधातून अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. 5 जणांवर तलवाडा पोलिसात गुन्हा दाखल. बीडच्या परळीत सरकारी बँकांकडूनच शेतकऱ्यांची अडवणूक. थकीत पीक कर्जामुळे बँकेनं शेतकऱ्याच्या खात्यावरील सर्व व्यवहार बंद केले. हिंगोली जिल्हा परिषद शाळा हायटेक झाली. विद्यार्थ्यांसाठी टच स्क्रीन असलेले कॉम्प्युटर्स बसवण्यात आलेले आहेत. राज्यात हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोलीतून शुभारंभ. 22 जुलैला फडणवीसांच्या वाढदिवसादिनी वृक्ष लागवड मोहीम. राज्यात 10 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट. वाशिमच्या पोहरादेवीमध्ये नवं पोलीस स्टेशन मंजूर. गृह विभागाकडून शासन निर्णय जारी. उपलब्ध मनुष्यबळातूनच स्टेशनसाठी अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले जाणार. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसावर वाळू माफियानं ट्रॅक्टर चालवला. पोलीस हवालदार यात गंभीर जखमी झालाय. भंडाऱ्याच्या खमारी बोटी येथील ही घटना आहे. भंडाऱ्यात आरोग्य विभागाच्या पथकाकडून साकोलीच्या श्याम हॉस्पिटलची पाहणी. आरोग्य तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत डॉक्टरनं अश्लील कृत्य केलं होतं. वर्ध्यात काँग्रेसकडून सदस्य आणि पदाधिकाऱ्यांसाठी 1 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन. विविध ठिकाणांवरून अनेक सदस्यांनी यात सहभाग घेतला. भंडाऱ्यातील आस गावात एक कोल्हा 70 फूट खोल विहिरीत पडला. वन विभाग आणि RRT पथकाच्या वतीनं कोल्ह्याला जीवनदान. रत्नागिरीतील दापोलीत मोठ्या भावानंच लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना. कौटुंबिक वादातून हत्या केल्याची माहिती. 8 वर्षाच्या चिमुरडीवर आईच्या लिव्ह इन पार्टनरकडून अत्याचार. रायगडच्या कर्जत तालुक्यातील नेरळमधील घटना. रत्नागिरीतील कासेगावात जिल्हास्तरीय नांगरणी स्पर्धा. गावठी आणि घाटी गटातील 80हून अधिक बैलजोड्या स्पर्धेत सहभागी. चिपळूणमधील परशुराम घाटातील सवतसडा धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित झालाय. अक्षय पवार यांनी माझाच्या प्रेक्षकांसाठी ड्रोनद्वारे टिपलेली ही काही खास दृश्य.